विवाह झाल्यानंतर पती पत्नीमध्ये डिस्प्यूट झाला तर ते अनेक वर्ष वेगळे राहतात. दोघांना एकत्र येण्याची शक्यता नसते. किती प्रयत्न केले तरी दोघं एकत्र येत नाही. मग त्याच्यामध्ये डायव्हर्स फारकत हा एकमेवच उपाय पुढे येतो. पण होतं काय, दोघंही जिद्दीला पेटतात आणि फारकत घ्यायला तयार होत नाही. मग कुणीतरी एक पती किंवा पत्नी कोर्टात जाऊन डायव्हर्सचं पिटिशन दाखल करतो. हे पिटिशन अनेक वर्षानुवर्षे चालतं. त्याच्यामुळे त्यांचे संबंध आणखी दुरावले जातात. अशा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने इरिट्रेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस, डेड मॅरेजेस ही कन्सेप्ट पुढे आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटला एका जजमध्ये डायरेक्शन पण दिलेले आहेत का तुम्ही जो हिंदू विवाह कायदा आहे 1955 त्याच्यामध्ये जे डायव्हर्सचे ग्राउंड दिले आहे त्याच्यामध्ये इरिट्रेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस, डेड मॅरेजेस ही कन्सेप्ट ॲड करा. कारण आता अलीकडे बहुतेक फारकत ह्या मुद्द्यावर व्हायला लागलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट्स यावर अवेलेबल आहेत. नुकताच एक निकाल लागलेला आहे झारखंड न्यायालयाचा आहे. झारखंडमध्ये न्यायाधीश सूर्य नारायण प्रसाद आणि अरुण कुमार राय यांनी निकाल दिलेला आहे आणि यांनी या दिलेल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट्स होतं सुषमा देवी वर्सेस राजकुमार प्रसाद याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. मी नेहमी सांगतो की कोणतं जजमेंट लागतात. मला विचारतात की त्याचं मग आम्हाला वर्डिंग द्या, आम्हाला त्याची कॉपी काढता आली पाहिजे. आता मी पार्टीचे नाव सांगितलेले आहे. याचं सुप्रीम कोर्टातलं पिटिशन नंबर होतं 324/23 जे डिसाईड झालेलं आहे झारखंड न्यायालयामध्ये. हे काय प्रकरण होतं, याच्यामध्ये विवाह दोघांचा झाला होता 23 नोव्हेंबर 2008ला. विवाह झाल्यानंतर दोघांमध्ये काही सुरुवातीपासूनच पटलेलं नाही. डिस्प्यूट्स क्रिएट झाले, दोघं वेगळे राहायला गेले आणि दोघं खूप वर्ष वेगळे राहिले. 2008चा जो विवाह होता तर ते 10 वर्ष वेगळे राहिले होते. 10 वर्ष वेगळे राहिल्यानंतर पतीने कोर्टामध्ये फारकतीसाठी अर्ज केला होता फॅमिली कोर्टामध्ये. फॅमिली कोर्टात केलेला तो अर्ज त्याचा मंजूर झाला होता. पण हे प्रकरण शेवटी पत्नीने अपील केल्यामुळे झारखंड हायकोर्टामध्ये गेलं. झारखंड हायकोर्टाने याची सगळी दखल घेतली. हा जो पती होता तो BSFमध्ये जवान होता. त्याला 84,000 रुपये पगार होता. कनिष्ठ न्यायालयाने फॅमिली कोर्टाने बायकोला मेंटेनन्स आणि मुलीला मेंटेनन्स पण देखील दिलेलं होतं. इतक्या वर्ष वेगळे राहिले होते. दोघांमध्ये एक संमतीने करार पण झाला होता. दोघं एकत्र राहणार नाही, तर दोघांनी वेगवेगळे विवाह करायचं दोघांनी लेखी लिहून पण दिलेलं होतं. पण कायदेशीर डायव्हर्स झाला नव्हता. शेवटी झारखंड हायकोर्टाने या प्रकरणामध्ये सगळी माहिती घेतली आणि दुर्गा प्रसाद त्रिपाठी विरुद्ध अरुंधती त्रिपाठी या केसेसचं पण त्यांनी सायटेशन्स घेतलं आणि याच्या आधारे त्यांनी दोघांचा जो विवाह होता तो डेड मॅरेजेस म्हणून त्यांनी तो रद्द ठरवला. आणि आता याला त्यांनी नवीन कन्सेप्ट दिलेली आहे या इरिट्रेबल ब्रेकडाऊन मॅरेजला, डेड वूड शादी. हिंदीमध्ये ते दोघं हिंदी होते, त्याच्या हिंदी भाषेमध्ये त्याला डेड वूड शादी म्हटलं जातं. ही न्यू कन्सेप्ट आहे हिंदीमध्ये. डेड वूड शादी म्हणजे मृत्यूपात्र विवाह, डेड विवाह, ब्रेकडाऊन मॅरेजेस ही कन्सेप्ट आहे. आपणही याच्यात केस लॉज घ्यावे. आपण हवं असल्यास माझ्याकडे तर केस लॉ मी देईल. अनेक वर्ष जर वेगळे राहत असेल तर रेग्युलर क्रुएल्टी, डेझर्शन 2 इयर्स हे ग्राउंड घेण्यापेक्षा डेड मॅरेजेस हा ग्राउंड घ्यावा. इरिट्रेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस म्हणजे दोघांना वेगळं होता येईल. पण या प्रकरणामध्ये त्याला 84,000 रुपये पगार असल्यामुळे कोर्टाने त्याच्या पत्नीला 25,000 आणि मुलीला 10,000 अशी 35,000 रुपये खावटी दिली. खावटीला घाबरायचं नाही, आयुष्यभर खावटी ती खात राहील. पण हा मोकळा झाला. हा मोकळा होण्याचा प्रकार आहे इरिट्रेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज, डेड मॅरेज. आणि आता हा जो नवीन प्रकार झारखंड हायकोर्टाने दिलेला डेड वूड शादी त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं. आपण या प्रकाराचा आपल्या प्रकरणामध्ये वापर करावा, जजमेंट्स यूज करावं आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले विवाह रद्द होऊन दोघांना वेगळं राहायची संधी द्यावी. धन्यवाद.